चांदई संघाचे आपण बघू शकाल जितेश भोईर आणि राज गोरे हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिकडे एंटर होतात आणि बॉलिंग मार्क वरती तिथे मैदानामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे। पहिलाच बॉल जर बघायला गेले तर मैदानामध्ये गोलंदाजीमधून फेस करत असताना आपण नीतू माळी या गोलंदाजाला बघितलंय। पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने फेकला तिकडे खेळपट्टीवरती। दरम्यान आमचे केटीसी मेंबर सार्थक दिवेकर यांचं आगमन झालेले आहे। आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत। या सार्थक दिवेकर खूप चांगल्या प्रकारची मॅच आपण इथे बघतोय। मिस टायमिंग आहे, टायमिंग चुकलंय आणि आता शॉर्ट पॉइंट कव्हरला 38 सर्कल मध्ये टिपलाय। पहिला झैलांडी सामन्यामधून बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये जयशंकर चांदई टीमला लागतोय पहिला विकेट। थँक्यू टीचर। अगदी आपण बघू शकाल ऑन स्क्रीन वरती बॉल पडल्यानंतर बराचसा बाहेर आला होता, इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु मिस होते। तिकडे बॅटर कनेक्शन हवं तसं नव्हतं आणि 38 सर्कलमध्ये जे क्षेत्ररक्षकाला काम करायचं होतं क्षेत्ररक्षकांना मात्र ते काम भरपूर सक्सेसफुल लिमिटमधून करून दाखवलं आणि मॅचमध्ये लक्ष टाकलं। तर सध्या तरी आपण बघाल VP11 शिवशक्ती कडाव संघाला मात्र पहिली सफलता या षटकामध्ये सापडली आहे। नीतू माळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात आणि गोलंदाजी करत असताना त्याने मात्र मॅचमध्ये सध्या एक सफल विकेट मात्र दुसऱ्याच बॉलवरती मिळवला आहे। अगदी आपण बघू शकतोय इथे गोलंदाजी करत असताना नीतू माळी या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर आपण बघाल आमचे आदरणीय मंगेश दादा पवाली यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलं जात आहे। तिकडे खूप चांगल्या पद्धतीनं सामना आपण बघतोय। मैदानामध्ये अजून एक बॉल मात्र सध्या तरी नीतू माळी हा गोलंदाज मात्र सक्सेसफुल टप्प्यामध्ये फेकतोय। स्टॅकर एंडला आपण सध्या तरी मंगेश कोलंबे या फलंदाजाला बघताय। चांगलं क्रिकेट आहे तिकडे मैदानामध्ये लाऊड अफिर राहिली आहे, थोडंसं क्लोज आहे आणि यस मॅच मधून आता बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये जयशंकर चांदई टीमला दुसरा खेळाडू गमावा लागतोय। नंबर 2 चा झटका मॅच मध्ये चांदई टीमला। भरपूर मोठ्या प्रमाणाची चर्चा मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना कडाव संघाच्या नीतू माळी या गोलंदाजाची होती आहे। खरं तर दोन्ही संघ क्रिकेटच्या विश्वातील भरपूर मोठ्या नामवली यादीतील संघ आहेत आणि हे दोन्ही संघ मैदानामध्ये कुठूनही कोणत्याही क्षेत्रातून मात्र पलटवार करू शकतील। जशी आपण मैदानामध्ये सध्या तरी वेळेनुसार वाईट परिस्थिती निर्माण होत असताना बघतोय या मॅचमध्ये सध्या चांदई संघाची, परंतु चांदई टीमला देखील मॅचमधून मोठेपणाचं दाफलक बनवावं लागेल कारण आयुष्यामध्ये संकट येतात आणि येतील आणि येणार, परंतु त्या संकटांवरती मात करणं हे आपल्याला खरं तर नक्कीच माहीत ठेवावं लागत असं। आणि इथे मैदानामध्ये या बॅटलला जर मोठं करायचं असेल तर सध्या तरी चांदई टीमच्या फलंदाजांना मात्र अगदी धीर धरून या मॅचमध्ये एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल। गोलंदाजी करत असताना मात्र सध्या तरी वारंवार तिकडे आपण बघू शकतोय लागोपाठ खूप चांगल्या पद्धतीनं प्रति बॉलवरती मात्र गोलंदाजी फेकत असताना आपण सध्या VP11 शिवशक्ती कडाव संघाला बघतोय, ज्या कडाव संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि त्यांची गोलंदाजी या मॅच मध्ये आपण भन्नाट बघतोय। अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल, कदाचित आता मॅच मध्ये आगळा निगळा एक चांगला रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये बनवू शकेल। बॅक टू बॅक 5 बॉल मात्र इथे मैदानामध्ये निर्धारित फेकली आहेत गोलंदाजी करत असताना नीतू माळी या गोलंदाजाने आणि कदाचित जर इथे येणारा बॉल जर डॉट आला तर पहिलं या स्पर्धेतील मिडन षटक मात्र नक्कीच फेकलं जाईल आणि मिडन खूप चांगल्या प्रकारचं चित्र तिकडे बघायला भेटतं आणि बरोबर या दरम्यान या स्पर्धेतील खरं तर निर्धारित षटक दुसरं फेकत असताना मला वाटतं इथे आपण बघतोय सध्या तरी नीतू माळी या गोलंदाजाला परफेक्टली मैदानामध्ये मात्र भरपूर मोठी चर्चा या मॅच मध्ये खरं तर या सामन्यामध्ये होत असताना VP11 शिवशक्ती कडाव संघाच्या नीतू माळीची होत असताना आपण बघितली आहे।
पहिले षटक संपले, त्यामध्ये 2 विकेट सापडल्यात आणि कोणतीच धाव खर्च केली नाहीये. म्हणजेच या मॅच मध्ये सध्या जयशंकर चांदई टीमला मात्र भरपूर मोठ्या संकटामध्ये सापडत असताना आपण बघतोय. या दरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी आदरणीय रजनीकांतजी पावळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. बरोबर तिकडे आपण बघू शकतोय या सामन्यामध्ये मात्र नक्कीच या स्पर्धेतील दुसरं निर्धारित षटक फेकत असताना मात्र तिकडे आपण कडाव टीमच्या अगदी नीतू माळीला पाहिलं, ज्याने बघायला लागलं तर खूप चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 6 चेंडूचा स्पेल त्याने टाकला आणि 2 सफल विकेट काढल्या त्यात षटकामध्ये आणि कोणतीच धाव खर्च केली नाहीये. म्हणजेच हा खेळाडू आता या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप नजरेत बसलेला खेळाडू बघायला भेटेल सध्या तरी या मॅचमध्ये. पहिले षटक संपलंय, दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये आणि इथे दुसऱ्या स्पेलमध्ये आपण गोलंदाजी मार्कवरती सध्या तरी कुशल या गोलंदाजाला आपण बघता तिकडे मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना. पहिल्या षटकामध्ये मात्र खूप चांगल्या रीतीचं क्रिकेट खेळलंय, परंतु अजून देखील 4 षटकं टाकायची आहेत आणि तिकडे मैदानामध्ये समोर बॅटिंग करत असताना मात्र सध्या तरी आपण स्ट्रायकर एंडला राज गोरे या फलंदाजाला तिकडे मात्र खेळपट्टीवरती बघाल. राज मैदानामध्ये बॅटिंग करतोय, पडल्यानंतर आज चेंडू थोडासा वळण घेत होता, त्याच्यावरती बघायला लागले तर वेट ऑन वॉच म्हणजेच थांबून खेळत असताना राज गोरेच्या बॅटमधून येतोय आता थेट पॉइंट कव्हरच्या डोक्यावरून आज चेंडू सीमा पार मिळाला त्या चेंडूवरती या 4. या फटक्याची भरपूर गरज होती, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण कोणतीच धावफलकावरती बघत नव्हतं आणि आता जशी दुसऱ्या स्पेलला सुरुवात झाली एक चांगला फटका तिकडे मात्र राजच्या बॅटमधून आलाय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जात आहे, परंतु तदनंतर मैदानामध्ये मात्र दुसऱ्याच बॉलवरती सध्या तरी कुशल हा गोलंदाज जर पाहिला तर नक्कीच लेंथमध्ये थोडंसं परिवर्तन करतोय आणि तदनंतर बॅट्समन तिकडे मैदानामध्ये खेळपट्टीवरती थोडेसे थांबवले गेले आहेत. 5 षटकांचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये कशा प्रकारचं बॅटल बनवलं जाईल पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना चांदई संघाकडून हे बघायचं आहे. ओहो, यॉर्करचा प्रयत्न करत होते, चान्स बनला, डायरेक्ट हिट. ओ यावेळेला आपण बघू शकतोय परफेक्ट डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न केले, परंतु बॅटर रिटर्न सिंगल रन कंप्लीट करण्याचा प्रयत्नामध्ये मात्र नक्कीच खेळपट्टीवरती पोहोचला आणि तिथे नशीब चांगले होते की मैदानामध्ये डायरेक्ट हिट झाला नाहीये आणि या चेंडूवरती मात्र एक सिंगल तिथे बॅटर राजच्या बॅटमधून येत असताना बघतोय. एक सिंगल आली आहे, धावफलकावरती थोडंसं वाढ होत असताना आपण बघतोय. सध्या तरी जयशंकर चांदई संघाच्या 5 धाबा या धावफलकावरती लागल्यात. अशा प्रकारे मैदानामध्ये सध्या तरी क्रिकेट खेळत राहावं लागेल. पहिलं ओव्हर निर्धारित फेकलंय आणि त्यानंतर मॅचमध्ये जो प्रेशर बनवलाय तो प्रेशर मात्र मैदानामध्ये फार चांगला बनवलाय सध्या तरी या मॅचमध्ये VP11 शिवशक्ती कडाव संघानं. वेगात टाकलाय, परंतु त्याच्यावरती वेगात प्रत्युत्तर दिलंय. सेट डाऊन द ग्राउंड, फटका उडवलाय आभाळामध्ये आणि हा चेंडू पाठवलाय सीमारेखेच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार. बॅटचा साऊंड सिस्टम खुला केलाय आणि हा षटकार. फलंदाजी मधून आता सध्या तरी जयशंकर चांदई संघाचा फलंदाज इथे पाहिला तर नक्कीच आपण बघतोय तेजस कोळंबे हा फलंदाज बघायला गेले तर आलाय थोडासा रंगात आणि त्याच्या बॅटमधून बॉल मात्र सध्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे मात्र ढगातून जात असताना आपण पाहिला. षटकार. धावफलकावरती थोडंसं परिवर्तन बदललंय आणि सध्या स्कोरबोर्ड 11 या धावसंख्येवरती पोहोचतोय. या दरम्यान आदरणीय अशोकजी भोईर, करणजी दस आणि त्याचबरोबर केतनजी बडेकर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आमच्या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वारंवार तिकडे आपण बघू शकतोय एका बॉलवरती बिग हिट आला, त्यानंतर पुन्हा लॉफ खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पुन्हा चान्स आहे.
झेलातून वाचला, परंतु आता मैदानामध्ये रन्स घेत असताना खेळ खलास झालाय आणि मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जयशंकर चांदई टीमला लागतोय या सामन्यामध्ये अजून एक विकेट. मॅच मध्ये सध्या तरी पूर्णपणे आता मात्र इथून चांदई संघाला अजून खेळाडू खोवावा लागतोय. 5 षटकांचा सामना आहे, थोडंसं थांबून खेळणं फार महत्त्वाचं आहे, परंतु या क्षणी फलंदाज भरपूर जास्तीची घाई करत असताना जाणवतात आणि त्यामुळे परिणामी जर पाहिलं तर नक्कीच चांदई संघ आता या मॅचमध्ये कुठून तरी का होईना परंतु नक्कीच भरपूर मोठ्या संकटामध्ये जाऊ शकेल. अगदी आपण बघू शकाल इथे कॅश प्राइज येत असताना पाहायला भेटतंय. कोणताही अगदी कोणत्याही फलंदाजानं जर मैदानाच्या आतमध्ये षटकार रॅट्रिक जर कंप्लीट केली तर आमचा अगदी जय बाळा यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलं जात आहे तिकडे फलंदाजांसाठी. या दरम्यान मी नरेश खंबाळ यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. अगदी आपण बघू शकाल बाकऱ्याचा पाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आमचे जय यांच्याकडनं आपण बघू शकतोय. षटकार रॅडिकसाठी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं बघायला भेटत आहे. तिकडे मैदानामध्ये सध्या 2 षटकांचा स्पेल हाताळून होतोय आणि दाफलकावरती आपण थोडंसं लक्ष टाकूया फलंदाजी करत असताना. या दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत निंबाळीचे माझे उपसरपंच आदरणीय विठ्ठलजी बागेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मॅच मध्ये सध्या तरी जयशंकर चांदई संघ मात्र 2 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना आपण सध्या 12 या धावसंख्येवरती पोहोचलेले बघतोय आणि सामन्यामध्ये सध्या तरी VP11 शिवशक्ती कडाव संघाने मात्र खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीमधून समोर चांदई संघाच्या दाफलकाला रोखून ठेवलेलं आपण बघताय. खूप चांगलं क्रिकेट त्यांचं खेळलं जात आहे. सुरुवातीला टॉस झाला होता आणि टॉस झाल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण घेत असताना गोलंदाजीचा निर्णय चुनला होता आणि आता त्यांची गोलंदाजी मात्र सर्वांना बेधुंद करत असताना मैदानामध्ये आपण बघितली आहे. 2 षटकं तर चांगली टाकली आहेत परंतु अजून देखील 3 षटकं टाकायची आहेत आणि तिकडे तिसऱ्या स्पेलमध्ये मात्र बॉलिंग मार्कवरती ज्या गोलंदाजानं अगदी दुसरं षटक या स्पर्धेतील मिडन फेकलंय तोच नीतू माळी मात्र मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. नीतू मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज, तिकडे खेळपट्टीवरती सध्या तरी फलंदाजी करत असताना वैभव हा फलंदाज तिकडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. खोला टाकलेला बॉल होता इनसाइड आउटला मात्र एक चांगलीशी देखणाला एक ड्राईव्ह मात्र तिकडे फलंदाज वैभवच्या बॅटमधून आली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, बॉलला पकडून फेकले तोपर्यंत तिकडे मैदानामध्ये लगेच कॉम्बिनेशन बदललं, चतुर चालाकी सिद्ध केली आणि या चेंडूवरती 2 धाबा मात्र तिथे बॅटरच्या बॅटमधून येत आहेत. अशा प्रकारचं क्रिकेट खेळलं तर कदाचित 5 षटकामध्ये हे बॅटल 40 किंवा 45 पर्यंत पोहोचू शकेल, कारण त्या पद्धतीची फलंदाजी देखील आहे जयशंकर चांदई संघाची आणि त्यामुळे इथे सध्या तरी फलंदाजांना अशा प्रकारे रन्स घेत राहावं लागेल. वारंवार तिकडे मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा सामना खेळला जातो आहे. 5 षटकांची लढत आहे आणि पहिल्या सदरामध्ये बॅटिंग करत असताना पण या मॅचमध्ये चांदई टीमला बघताय. ओहो, या क्षणी वेगात बॉल टाकलाय, तिकडे मात्र भन्नाट गतीने चेंडू तिकडे बॅटरला मात्र रोखतोय आणि मैदानामध्ये सध्या गोलंदाज नीतू माळीचा हा डॉट बॉल येईल. अगदी आपण बघू शकतोय इथे फलंदाजांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी येत असताना आपण बघाल अगदी बाकऱ्याचा पाडा गावातील आमचे जयदादा यांच्याकडनं आपण बघू शकतोय. चौकार रॅड्रिक असो किंवा षटकार रॅड्रिक 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र त्यांच्याकडनं इथे लावलं जात आहे आणि या दरम्यान KTC लाईव्ह इव्हेंटचे ऑपरेटर आपण बघू शकाल आमचे तेजस दादा कांबरे इथे उपस्थित होत आहेत. जितेश दादा कांबरे इथे उपस्थित होतात, तर जितेश दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं खूप स्वागत आहे.
तिकडे फार चांगला सामना आपण बघतोय. सध्या तरी वारंवार बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र रोखलं जात आहे आणि परफेक्टली मॅच मधून पूर्णपणे फलंदाजी करत असताना जयशंकर चांदई टीमला मात्र या मॅच मध्ये कमकुवत ठरवलं जात आहे. वा, सध्या तरी मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना नीतू माळी या गोलंदाजाला बघतोय, ज्या नीतूनं पहिलं षटक कडव संघाकडून मात्र फार चांगल्या पद्धतीचं फेकलं होतं. तोच गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग करतोय. स्टेट डाऊन द ग्राउंड फटका चांगला बघायला भेटतोय. कार्पेट क्षेत्रामधून हा फटका फिरवला होता स्टेट झोनला, मात्र एक फिल्डर पोहोचलाय आणि तिथे सध्या या चेंडूवरती एकच धाव मिळत असताना आपण बघाल एक सिंगल आली आहे. धावफलक थोडासा पुढे जातोय. स्कोरबोर्ड 15 या धावसंख्येवरती मात्र सध्या तरी पोहोचला गेलाय. चांगलीशी मॅच आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकर एंडला आपण सलामीला दाखल झालेला राज हा फलंदाज मात्र तिकडे बॅटिंग करत असताना बघाल. सध्या तरी राजवरती भरपूर जिम्मेदारी असेल संपूर्ण जयशंकर चांदई संघाची, कारण इथे भरपूर स्ट्रगल करते धावींसाठी सध्या तरी चांदई टीम, आणि त्यामुळे राजला मात्र एक महत्त्वाचा रोल आपला बॅटमधून मात्र सध्या या सामन्यामध्ये करावा लागेल. हो, वेगवान बॉल होता. वाकून खेळण्याचा प्रयत्न केला, थोडंसं कनेक्शन हवं तसं राहिलं नाही आहे. तदनंतर स्वेरलेक्सचा फिल्डर मात्र उपस्थित 38 सर्कलमध्ये बॉल अडवतोय आणि तिथे मात्र या चेंडूवरती फक्त आणि फक्त राजच्या बॅटमधून भेटते एक सिंगल, आणि पंच सांगतात की षटक नंबर 3 इथे संपत आहे. आणि तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना आपण नीतू माळीला पाहिलं, ज्या नीतूने अगदी पहिलं षटक मात्र कडव संघाकडून मिडन टाकलं. तो नीतू मैदानामध्ये तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा खर्च करतोय. आणि अशा पद्धतीनं या सामन्यामध्ये आपण बघाल फलंदाजी करत असताना 3 ओव्हरमध्ये सध्या तरी जयशंकर चांदई संघ मात्र धावफलकावरती 3 लॉस 60 म्हणजेच 16 या धावफलकावरती पोहोचलाय. सोळा धावा धावफलकावरती आहेत. तिकडे पुन्हा एकदा अगदी मैदानामध्ये संपूर्ण कडाव संघ मात्र भरपूर चर्चा करतोय. येणारं 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकामध्ये कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपावा यासाठी मात्र तिकडे बरीचशी चर्चा राहिली आहे. आणि आता इथे मैदानामध्ये बॉलिंग स्पेलमध्ये 4थं षटक टाकण्यासाठी दर्शन कडव हा गोलंदाज मात्र तिकडे ओव्हर दी स्टंप्सनं एंटर होतोय. आणि खास करून या खेळाडूची ओळख जर बघायला गेले तर कडाव संघाकडून डीके म्हणून खरं तर केलेली आहे, राहिलेली आहे. आणि तोच आता इथून मैदानामध्ये बॉलिंग स्पेलमध्ये सज्ज होतोय. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. वाईड ऑर्डरचा प्रयत्न केला, चांगलासा फटका चॉप करतायत. पॉइंट कव्हरला उपस्थित क्षत्र आहे आणि तिथून हा बॉल पकडला, फेकला तोपर्यंत तिथे एका जागेवरती समाधान ठेवत असताना सध्या बॅटर इथे आपण बघाल वारंवार प्रेशर टाकलं गेलं या मॅचमध्ये. सध्या तरी गोलंदाजीमधून संपूर्ण गोलंदाजांनी या मॅचमध्ये VP11 शिवशक्ती कडाव संघाकडून फार चांगलं क्रिकेट आहे त्यांच्याकडे इथे मैदानामध्ये सध्या या सामन्यामध्ये. बट इथून आक्रमकता सिद्ध करावी लागेल, हात खोलत राहावं लागेल बॅटिंग करत असताना जयशंकर चांदई टीमच्या बॅटरला. नुकतंच आपण बघाल बाकऱ्याचा पाडा गावातील अगदी एक गोड व्यक्तिमत्व आमचे राज यांच्याकडनं जय यांच्याकडनं षटकार आणि चौकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. परंतु इथे फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती फलंदाजाने केलंय भरपूर फायदेशीर काम. स्वेरलेक्सच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. चेंडू आउट ऑफ दी पार, षटकार डिझाईन. अशा पद्धतीनं फलंदाजी होणं फार गरजेचं आहे. सध्या तरी चांदई संघ मात्र धाब्यांसाठी भरपूर स्ट्रगल करत होती, परंतु तिथे फलंदाज सध्या मैदानामध्ये लक्ष टाकलं तर वैभवच्या बॅटमधून षटकार आलाय आणि आता धावफलकावरती थोडंसं आपण बदल होत असताना बघतोय. सध्या स्कोरबोर्ड 23 या धावसंख्येवरती पोहोचलाय आणि तिकडे मैदानामध्ये गोलंदाजावरती फार चांगलं आक्रमण करतायत फलंदाज वैभव. आणि आता मैदानामध्ये अजून एक लावलाय आसमानी धमाका, फ्लॅटिंग स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे भेटलाय मैदानामध्ये फलंदाजाच्या बॅटमधून हा षटकार.
मैदान गोल मध्ये उभे त्रिफलडाव चेंडू फळीच्या खेळात नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत गावात. वारंवार तिकडे आता मैदानामध्ये फलंदाजाच्या बॅटमधून मात्र आक्रमकता सिद्ध व्हायला सुरुवात झाली आहे. संकट होती परंतु आता त्या संकटांवरती पूर्णपणे आपल्या बॅटमधून मात्र अगदी वार करत असताना ती संकट फेटाळत असताना आपण या बॅटरला तिकडे खेळपट्टीवरती बघतायत. आणि स्कोरबोर्ड सध्या तरी आता जयशंकर चांदई संघाचा मात्र भरपूर चांगल्या रेंजमध्ये पोहोचलाय. 29 धावा दाफलकावरती बनल्यात. दबाव टाकला आणि या दरम्यान मैदानामध्ये येतोय सलगचा हा तिसरा धमाका बिग हिट म्हणजेच षटकार. हॅट्रिक यावेळेला कंप्लीट आणि हा चेंडू सीमा पार षटकार. आणि अगदी आपण बघू शकतोय इथे षटकार हॅट्रिक कंप्लीट झालेली आपण बघायला बाकऱ्याचा पाडा गावातील आमचे जय बाळाकडनं बघायला गेलं तर नक्कीच 2000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलं होतं आणि ते कॅश प्राइज मात्र इथे आमच्याकडे जमा होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर हे फार चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडून एक कॅश प्राइज लावलं गेलं होतं आणि तिथे मैदानामध्ये आपण लागोपाठ 3 षटकार येत असताना बघतोय. आणि सामन्यामधून आता सध्या तरी फार मोठी चर्चा मात्र फलंदाजी करत असताना या फलंदाजाची होत असताना आपण बघताय वैभव हा बॅटर मात्र मैदानामध्ये सध्या जयशंकर चांदई संघासाठी संकटामध्ये एका पायावरती उभा राहत असताना मात्र फार चांगलं क्रिकेट खेळतोय. आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे भाऊदादा भोईर यांच्याकडून देखील वैभवसाठी षटकार हॅट्रिकसाठी मात्र 500चं कॅश प्राइज इथे जमा झालेलं आहे. हो त्यावेळेला मात्र तिकडे समजदारीचा फटका डायरेक्ट हिट केला. थोडंसं चुकीचा माहोल बनला तिकडे मैदानामध्ये आणि इथून जिथे सिंगल कन्वर्ट होत होती तिथे मात्र आता पुन्हा एकदा भेटतात या चेंडूवरती फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये सध्या जयशंकर चांदई टीमला 2 आणि अशा प्रकारे आता धावफलकावरती मात्र जो धावफलक आपण कमकुवत बघत होता तो धावफलक आता बॅटिंग करणाऱ्या चांदई टीमचा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे. सध्या तरी मैदानामध्ये मात्र अगदी हे षटक फार महागडं ठरलं गेलंय. या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना अगदी दर्शन हा गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग टाकतोय. स्लोवर गतीचा बॉल मिस टायमिंग आहे. फटका फसलाय आणि आजच्या रात्रीतील खात्री देणारा झेल मैदानामध्ये मिड ऑनला टिपलाय आणि सामन्यामधून फलंदाज वैभव माघारी. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. आणि त्याचबरोबर आता एक बघायला गेलं तर आमच्या पाहुण्यांची उपस्थिती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य आदरणीय आमचे भरतदादा शेळके आणि चंद्रकांत दादा पवार हे 2 व्यक्तिमत्व या दरम्यान इथे उपस्थित होतात. तर दोन्ही दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपले देखील या वाकस ट्रॉफीमध्ये खूप खूप स्वागत आहे. मॅचमध्ये आपण बघू शकतोय जो फलंदाज मैदानामध्ये आक्रमकता सिद्ध करत होता तो मात्र बाद झाला आणि वारंवार आपण ऑन स्क्रीनवरती हा ॲक्शन रिप्ले बघतोय कशा प्रकारचा झेल पकडला आहे. खरं तर ग्रामीण भागाचं क्रिकेट म्हटलं तर भरपूर मेहनतीचं क्रिकेट असतं आणि ते क्रिकेट आज आपण सर्वजण मैदानामध्ये सध्या तरी एन्जॉय करतोय. 4 षटकांचा स्पेल यावेळेला संपन्न झाला आहे आणि 4 षटकांमध्ये आपण बॅटिंग करत असताना जयशंकर चांदई टीमला 4 लॉस करत असताना मात्र 37 या धावसंख्येवरती पोहोचलेलं बघतोय. तिकडे मैदानामध्ये 5व्या षटकाला सुरुवात होती आणि 5व्या स्पेलमध्ये बॉलिंग चॅकवरती विक्रांत मात्र तिकडे मैदानामध्ये सध्या तरी VP11 शिवशक्ती कडाव संघाकडून मात्र सज्ज झालाय. समोर राज आहेत बॅटिंग करण्यासाठी. थोडंसं क्लोज होतं. चान्स बनला होता परंतु तो चान्स यावेळेला कन्फर्म करता आला नाहीये तिथे गोलंदाजाला. आणि मॅचमध्ये तिथे आता फलंदाजाच्या बॅटमधून एक सिंगल या चेंडूवरती भेटती आहे. या चुका कुठेतरी मैदानामध्ये मात्र सध्या तरी या सामन्यामध्ये कडाव संघाला महागड्या पडू शकतात. कारण क्रिकेट हा खेळ जितका तुम्ही खरं तर आवर्जून बघताना तितकाच हा खेळ खरं तर कठीण देखील आहे. कारण मैदानामध्ये ज्यावेळेला तुम्ही चुका करता त्यावेळेला वारंवार तुम्हाला त्या चुकांचं रूपांतर फेडावं लागतं आणि मॅचमध्ये या चुका कुठेतरी कडाव टीमला मागे ठरवू शकतात. परंतु इथे मैदानामध्ये हिम्मत ठेवून गोलंदाजी मात्र फार चांगल्या गतीनं होती आहे. सामन्यामध्ये सध्या तरी विक्रांत या गोलंदाजाची आणि अजून एक डॉट बॉल.
याच दरम्यान आपण बघाल आमचे माननीय श्री काळूराम दादा भागीत इथे उपस्थित होत आहेत. दादांना विनंती असेल की आपलं देखील खूप स्वागत आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तिकडे मैदानामध्ये एक चांगलीशी ऑन ड्राईव्ह मिडॉनला फिल्डर आहेत आणि इथे सापडती आहे या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक सिंगल. स्कोरबोर्डवरती आपण बघाल जयशंकर चांदई टीम आता दाफलकावरती मात्र 39 या धावसंख्येवरती पोहोचते आहे. ओहो, वारंवार तिकडे मैदानामध्ये आक्रमकता करण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला मिस हिट आहे. मिड विकेट बॉल खाली, डाऊन दी कॅच आणि आता सफल विकेट. फलंदाज इथून चालू विकेट. बरोबर तिथे मात्र आता फलंदाज पुन्हा एकदा बाद झालेत आणि सामन्यामधून मात्र आता सध्या तरी जयशंकर चांदई संघाला मात्र 5वा धक्का लागत असताना आपण बघतोय. मॅच मध्ये मात्र सध्या तरी फार चांगली गोलंदाजी फेकत असताना सध्या तरी आपण या मॅच मध्ये VP11 शिवशक्ती कडाव संघाला बघतोय. षटक नंबर 5 सुरू आहे. या स्पेलमध्ये 3 बॉल टाकले, 2 बॉलवरती सिंगल खर्च केल्यात, एका बॉलवरती विकेट सापडलाय आणि आता इथून पुन्हा एकदा प्रेशर हे मात्र रिलीज केलंय या सामन्यामध्ये. तिकडे सध्या तरी गोलंदाजी करत असताना कडाव टीमना दाफलकावरती फक्त आणि फक्त 39 लागल्यात. या दरम्यान या ठिकाणी आदरणीय काळूरामजी बागेत साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या ठिकाणी सरचे स्वागत आहे. तिथे मैदानामध्ये पुन्हा एकदा अगदी 4थ्या चेंडूवरती मात्र एक सिंगल सापडतीये आणि दाफलकावरती पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना मात्र डबल डिजिटमध्ये पोहोचत असताना पण जयशंकर चांदई टीमला बघतोय. थेट 40 धाबा स्कोरबोर्डवरती बनल्यात. मॅचमध्ये सध्या तरी 5वं षटक आपण प्रगतीपथावरती बघतोय. ओहो, या क्षणी मात्र तिकडे वाईड यॉर्करचा प्रयत्न करत होते, परंतु हा चेंडू जास्ती अधिकसा बाहेर टाकलाय आणि मॅच मधून मात्र सध्या तरी या बॉलवरती मात्र एक अतिरिक्त रन्स बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळते आहे. थोडं का होईना परंतु मॅच मध्ये सध्या तरी जयशंकर चांदई टीमनं मात्र एक चांगलं लक्ष बनवण्याचा प्रयत्न केलाय, पण अजून इथे वेळ गेली नाहीये. येणाऱ्या या ओव्हरमध्ये आक्रमकता सिद्ध झाली तर एक चांगलं बॅटल बनेल. मिस्टर आमिंग आहे, फटका फसला होता, मिड ऑफचा फिल्डर येतोय, चान्स बनलाय तिकडे मैदानामध्ये विकेटसाठी, परंतु या क्षणी मात्र पुन्हा एकदा चुकी राहिली आहे. तिसरीसाठी प्रयत्न होतोय आणि या दरम्यान 2+1 विकेट डीज आहे. पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित. येस, थँक्यू. तत्पूर्वी विनंती करेल स्वर्गीय ऐश्वर्या 11 बडवल B+ आणि त्याच्या विरोधात मानकिवली टीम. सो प्लीज माफी असावी. स्वर्गीय ऐश्वर्या 11 बडवल B+ आणि त्याच्या विरोधात शेलू टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन चला या आपण टॉस करण्यासाठी मंचावरती. मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. चला नक्कीच दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण पहिल्या सत्रामध्ये बघू शकतोय. बॅटिंग करत असताना मात्र सध्या तरी तिकडे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं जयशंकर चांदई संघाला आणि जयशंकर चांदई संघाने मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये सध्या तरी 43 धाबा कुठून काढल्यात आणि 44 धाबेचं आव्हान चेस करत असताना मात्र आपल्याला बघायला भेटेल तो म्हणजेच थेट VP11 शिवशक्ती कडाव हा संघ. आणि जशी सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसे कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील थेट आमचे साथी समालोचक. नक्कीच आपण बघू शकतोय आमचे मनीष सर. थँक्यू.
कर्जत खालापूर येस जिल्ह्याचा थँक्यू सहभाग. डीजे डीजे मध्यंतर झालेले आहे. आपण जाऊया टॉसकडे. अर्थात त्याचा स्वर्गीय ऐश्वर्या 11 बडवल B+ आणि त्याच्या विरोधात आनंदी 11 आई भवानी शेलू टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी आपण त्वरित टॉस केला जाईल या ठिकाणी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आहे प्लीज. या ठिकाणी आनंदी 11 आई भवानी शेलू टीम उपस्थित आहे. स्वर्गीय ऐश्वर्या 11 बडवल B+. चला कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण. बडवल टीम आपण टॉस साठी या. आनंदी 11 आई भवानी शेलू टीम अर्थात ज्यांनी स्पॉन्सर केले अर्थातच पुरस्कृत करणारे दोन्ही मान्यवर आपण पाहतोय. अभयजी कारिक आणि प्रकाशजी भगत. विनंती आपणास की आपण सुद्धा मंचावरती या. आपल्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्वर्गीय ऐश्वर्या 11 बडवल B+. चला त्वरित या आपण. टॉस केला जाईल मध्यंतराला आपला. अगदी पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या यावेळी जाऊन पोहोचली आहे ती मात्र जयशंकर चांदई टीमची 43 आणि विजयासाठी आता 44 धावसंख्येची गरज आहे. 5 षटकांचा खेळ आहे. अगदी पाहूया तुल्यबल द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळेल का क्रिकेटच्या या पटलावरती. एकीकडे आपण पाहतोय VP 11 शिवशक्ती कडाव आणि त्याच्या विरोधात जयशंकर चांदई टीम. आदरणीय पंकजदा मस्कर बडवल टीमचे कॅप्टन आहेत. विनंती आहे चला या त्वरित आपण टॉस करण्यासाठी. विलंब करू नका. विलंब केला तर आयोजकांकडून मात्र पॅनलाइज केलं जाईल. कारण वारंवार या गोष्टी सातत्याने 4ही दिवस रात्रमध्ये आम्ही सांगतोय. आणि पुन्हा कालच्याच रजनीमधला किस्सा आहे. पुन्हा नमूद करतो आयोजकांनी स्वतःच्या गावच्या टीमला सुद्धा सोडलं नाही. त्यांना सुद्धा पॅनलाइज केला. हे खरं आयोजन आहे म्हणायला गेला तर. विलंब झाला. षटक सुद्धा कमी झालं. त्यात पॅनल्टी सुद्धा बसली. हॅलो चला सर्वांचं पुनश्च एकदा वाकत चषकामध्ये सर स्वागत. पहिल्याच बॉलवरती मिसफिल्ड झाली. खरं तर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार झाला. 4 धावसंख्येसाठी चौकार आला. खरं तर 30 बॉलची मॅच, 5 षटकं, त्याच्यातील 2 पॉवर प्ले असतील. त्यामध्ये देखील अगदी आपण पाहाल जयशंकर चांदईचा टीमनं ज्यावेळेस बाटल रंगलं त्यावेळेस पहिल्या सत्रामध्ये तब्बल 43 धावसंख्या घेतल्या. 44चं आव्हानात्मक टार्गेट ठेवलं. या बॉलवरती खूप चांगला कमबॅक केला जातोय. पहिल्या बॉलवरती मिसफिल्डची चौकार आली. ऋतिकचं हे षटक खऱ्या अर्थानं चालू आहे. प्रगतीपथावरती कुशल आणि त्याच्या समवेत अभि ही जोडी खरं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कुशल डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमबॅक केलं जाते खरं तर या चेंडूवरती.
समोर समोर अगदी समोर सापडला जातो या ठिकाणी पंचांच्या समोर अगदी सापडला गेलाय. पंचांनी बोट दर्शवलं खरं तर खेळ होईल बाद. अगदी समोर सापडला पंचांच्या पाचीच्या स्वरूपात. कुशल गुरव या खेळाडूला आता परतावं लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर कुशलनं लगावला. आता नाराज असेल स्वतःवरती कारण की लो स्कोरिंग मॅच त्यामध्ये देखील एक मोठा दबाव एक चांगला खेळाडू आता येईल मैदानातून बाहेर मिस्टर कुशल. अजिंक्य पवार दादाचं योगदान आहे हो रोशनाईत. अजिंक्य पवार दादाचं योगदान आहे हो रोशनाईत. विकेट लागली आहे. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. पोझिशन नंबर 2चा खेळाडू विशाल पोखरकर हा खेळाडू आपल्याला बाद मैदानावरती जाताना पाहायला मिळाला. कुशलच्या जागेवरती नाराज आहे खरं तर कुशल देखील स्वतःवरती कारण की अगदी समोर भेटला खरं तर बॉलच्या रडारमध्ये जर कदाचित बॉल आला असता तर नंबर या बॉलवरती वेगळाच आपल्याला पाहायला मिळाला असता. थोडासा नाराज असेल स्वतःवरती तो देखील. नवीन बॅट्समन आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. बॅट्समन नंबर 3 क्रमांकाचा खेळाडू विशाल पोखरकर हा पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्या बॉलवरती ऋतिकनं देखील पाहायला मिळालं मिसफल झाले त्याच्यावरती देखील तो खचला नाही. त्यानंतर त्याने लगातारचे 2 डॉट बॉल टाकले आणि त्यानंतर आलेली खरं तर ही विकेट कमबॅक केली खरं तर त्या चौखारेनिशी. त्या बॉलवरती देखील खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पडल्यानंतर अगदी बॅट्समन आशाळभूत नजरेनंच खरं तर बॉलकडे पाहत बसला. खेळपट्टी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. पोषक खेळपट्टी पाहायला मिळते प्रत्येक बॅट्समन बॉलरसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आमचे राजेश दादांनी खरं तर खूप मेहनत घेतली खरं तर ही खेळपट्टी बनवण्यासाठी. त्याचबरोबर नवनाथ माळी असतील त्याचबरोबर ऋतिक दळवे असतील आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ऋषी मोरे आपल्याला पाहायला मिळेल. झेल झाली असते कदाचित या ठिकाणी झेल सोडली जाते. म्हणून क्रिकेटमध्ये खेळाडू गरम का होतात माहिती आहे का झेल सोडल्यानंतर की मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये हवा टाईट केली होती खरं तर पळसझरीच्या अमोलला देखील 2 चेंडू शेवटी 12 धावसंख्येपर्यंत येऊन पोहोचला होता पण त्यामध्ये देखील त्यांच्या वाट्याला पराजय जरूर आला. पण झेल सोडल्यानंतर त्यांना मॅचमध्ये दमछाक केली होती खरं तर अंतराळ टीमच्या विरोधात. या ठिकाणी देखील झेल सोडली. 1 धावसंख्या धावपळ करते लागल्या जोडली जाईल. 5 धावा प्रगतीपथावरती लागल्या जातील. या ठिकाणी तिसरी मॅच सर्वांच्या समोर येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भडवल विपक्ष शेळू या 2 टीम दरम्यानची ही लढत या ठिकाणी पाहायला मिळते. आदरणीय भरतदादा शिल्के यांना विनंती करेल की आपल्या शुभास या ठिकाणी टॉस करायचा आहे. भरतदादा शिल्के शेलू आणि भडवल टीम मध्ये टॉस केला जाईल. कॉल आहे तो भडवल टीमचा काटा आलाय. काटा डिसिजन. यस थँक्यू. मैदानाकडे जाऊयात आपण. धावसंख्येचा विचार केला प्रगतीपथावरती अवघ्या 5 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर देखील शेवटच्या 4-5 बॉलवरती खूप चांगलं काम केलं. खरं तर या मैदानासाठी चांगला बॉल कमबॅक होतोय. कदाचित मागील मॅच देखील आपण पाहिली ना संदीपजी की भातान टीमनं खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती खेळताना पाहायला मिळाली. आज दुसऱ्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी डिफेन्स खूप चांगला पाहायला मिळाला मॅचमध्ये. पण या सत्रामध्ये काय घडतं याच्याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागल्यात कारण की ऋतिकची गोलंदाजी खऱ्या अर्थानं प्रभावी पडली मैदानावरती. त्यानंतर अगदी त्याच्याच पायावरती पाऊल ठेवून खरं तर आतिश देखील तितक्याच ताकदीची गोलंदाजी करतोय. हे 2 संघ अगदी कर्जत विभागातील चांगले संघ आणि सातत्यपूर्वक तालुका सोडून खरं तर बाहेरच्या तालुक्यांमध्ये खूप चांगली कामगिरी करताना आपण या 2 टीमला सातत्यपूर्वक पाहिलंय. आदरणीय विठ्ठलदादा बागीत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विठ्ठलदादा बागीत या आपण मंचावरती. चांगला पटका यावेळी डीपेक्षा रिजन बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो मात्र शिवशक्ती कडाव संघाकडून चौकार.
थँक्यू डीजे. चौकार येतो आणि चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होऊन पोहोचेल तब्बल 9 आकड्यावरती 9 धावसंख्या प्रगतीपथावरती येताना आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या बॉलवरती खरं तर आक्रमण केलं. अजून विजयासाठी 35 धावसंख्येची गरज असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या VP11 शिवशक्ती कडाव्या टीमला जे अगेन्स्ट खेळतं खऱ्या अर्थानं दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करणाऱ्या जयशंकर सांदै टीमच्या विरोधात आपण उल्लेख करतो खरं तर या दोन टीमचा. खरं तर तालुका सोडून हे दोन संघ बऱ्याच वेगवेगळ्या तालुक्यांमधून आपण खेळताना पाहतो. आदरणीय भरतदादा शिल्के या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. भरतदादा शिल्के या आपण. त्यानंतर या ठिकाणी केतनजी बडेकर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. येस वळूया कॉम्बॉक्सकडे जिथे जोडले जात आहेत पुन्हा एकदा मनीष मुंडे. पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा आपण करूयात मान सन्मान. शुभ सन्मान. या बॉलवरती गेली हिटिंग. उंची जास्त पाहायला मिळते बॉलची. बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी बऱ्याचशा वेळानंतर जितक्या डॉट बॉल पडले ना त्यांची भरपाई करणारा हा उत्तुंगच लांबच लांब येतोय. एक माल्टी हिट या स्पर्धेतील वाकश दमदार षटकार. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. षटकार येतो आणि षटकाराच्या सह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 44चा पाठलाग करत असताना एक गडाच्या मोबदल्यामध्ये 17 या आकड्यावरती 17 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते. चला मैदानावरती चेंडूची पूर्तता करा त्वरित. आता धावसंख्येची गरज असणारी ती तब्बल या ठिकाणी मिलिंद माळी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मिलिंद माळी आणि विनंती करेल आदरणीय दीपकदादा मिनमिन यांना आपण सुद्धा मंचावरती या. आपला सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय करणदादा कडे आणि आदरणीय नरेंद्रदादा कराळे, आदरणीय कल्पेशजी पवार यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. येस वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. थँक्यू संदीपजी. खरं तर क्रुशल मुवमेंटला मॅच येऊन पोहोचले. लो स्कोरिंग मॅच म्हटलं तर गुणपत्रिका देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं असतं. 17 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते. आब्बी फुलटस बॉल या ठिकाणी कन्वर्ट केला. काऊ रिझनमध्ये चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल गॅदर करेल. अगदी वेगानं झपाट्यानं जशी बुलेट ट्रेन धावली जाते तसा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावला आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 आकडानं वाढेल जाऊन पोहोचेल ती तब्बल 18 या आकड्यावरती. या दरम्यान आदरणीय भरतदादा शेळके यांच्याकडून लगातार ऋतिकसाठी जर 2 विकेट घेतल्या लगातार तर तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आदरणीय बालचंद्रदादा कडे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. अतिरिक्त धावसंख्येच्या सह्याने धावपळकावरती मात्र धाव येऊन पोहोचतील ते तब्बल 19 या आकड्यावरती. 19 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतं. खेळपट्टीची खरं तर ज्यांनी बनवली ना ते आमचे अजिंक्य पवार, त्यानंतर ऋषी मोरे, त्याचबरोबर राजेंद्र वैखरे, नवनाथ. या बॉलवरती आक्रमण केलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अगदी सरळ हाताने झेल पकडली आहे. मॅच मध्ये नवीन यू टर्न पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आणि पकडलेली झेल थोडासा का होईना दबाव मानसिक खच्चीकरण या विकेटने केला जाईल. VP11 शिवशक्ती कडाव टीमचं.
थँक्यू भटबल बी टीमनं खरं तर टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाची निवड केली आहे. प्रथमतः ही मॅच जशी होईल तसं त्वरित आपण मैदानावरती एंटर व्हा ही आपल्याला विनंती. विकेट लागली जाते. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. मनीष मिनमेने हा खेळाडू मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. चांगली टार्क असते खरं तर VP11 शिवशक्ती कडाव या टीमची. कुशल आपल्याला आज कदाचित कल्पेश दिसत नाही या टीममध्ये, याची देखील थोडी उणीव भासताना आपल्याला पाहायला मिळते. कुशल आहे आज खरं तर. आबे देखील पाहायला मिळतोय. मनीष आहे त्याच्याबरोबर प्रकाश देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक खरं तर कर्जत विभागातील सगळ्यात चाणक्य यष्टीरक्षक म्हणून या खेळाडूकडे अगदी सातत्यपूर्वक आपण नेहमीच पाहतो. धावा झाले प्रगतीपथावरती 19. 2 गटांच्या मोबदल्यामध्ये 19 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्या. त्या ठिकाणी ऋतिकची गोलंदाजी चालू आहे. खरं तर विजयासाठी अजूनही करायच्या असतील त्या तब्बल 25 धावसंख्या करायच्या असेल. दोन गडी या ठिकाणी झालेत बाद. 19 धावा प्रगतीपथावरती लागताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ऋतिकची गोलंदाजी या दरम्यान कडाव टीमसाठी एक पारितोषिक लागले जातं. षटकार हॅट्रिक आणि तसेच चौकार हॅट्रिकसाठी आदरणीय विष्णू शेठ पवार आणि त्याचबरोबर आविष्कार मंगेश शेठ पवार यांच्याकडून प्रत्येकी 1100 रुपयांचं 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. फंबल होते फर्स्ट स्लिपमध्ये आपण पाहाल या ठिकाणी खेळाडूची एक धावसंख्या सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि धावसंख्या येऊन पोहोचेल ते तब्बल 21 या आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅच असल्यानं की हेच प्रेशर आहे. खरं तर ॲटमॉस्फिअर मैदानावरती वातावरणामध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्गाची खरं तर या मैदानावरती कधी कमी आणि उणीव भासलीच नाही. प्रत्येक प्रेक्षक मायबाप वर्ग आमचा या ठिकाणी अगदी आवर्जून उपस्थित राहिलं आहे. खरं तर हे मंगेश दादांवरती असलेलं प्रेम दाखल करत त्यांच्या स्पर्धेमध्ये खरं तर इतका प्रेक्षक मायबाप वर्ग उपस्थित राहिला आहे. त्यांचं देखील आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं जो प्रेक्षक मायबाप वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. चेंडू खाली शतरक्षक येईल, उचलणी फेकी करेल, विकेटची संभाव्यता होऊ शकते. पंचांकडे दाद मागितली जाईल. रेफर केलं थर्ड अंपायरला की धाव आहे की नाही. बेल्स जरूर पडल्यात खरं तर, यात मात्र शंका नाही आहे. पण परफेक्ट टायमिंगवरती ते टायमिंग साधलं आहे का हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं आता खूप महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान या ठिकाणी आदरणीय रवींद्रदादा कांबाळे, आदरणीय शांतारामदादा मिरकुटे, आदरणीय संदीपदादा कांबाळे, आदरणीय चिंतामणदादा टोंबरे, आदरणीय रवींद्रदादा धुळे, आदरणीय राजेंद्रदादा मोरे, आदरणीय राजेजी दळवी, आदरणीय गणेशदादा दुर्गे, आदरणीय विलासदादा मिरकुटे, आदरणीय कुमार पाटील या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. नॉट आउट डिसिजन आहे खरं तर टेक्निशियन टीममधून. बॅट्समन सेफ असेल, धावसंख्या कंप्लीट असेल तर तब्बल 2 धावा धावपळकावरती जोडल्या जातील. धावपळकमध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचत. या सन्मान आदरणीय भरतजी शेळके यांच्याकडून पारितोषिक लागलं जातं. गोलंदाज वैभव थेरसाठी लगातार 2 विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. वैभव थेर म्हटलं तर एक चांदेर टीमचा जुना जाणता खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बरेचसे खेळाडू त्याच्या ताळमीत तयार होताना आपल्याला पाहायला मिळालेतच. वैभव थेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मागील काल या खेळाडूनं खूप गाजवला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. दोन्ही अव्वल दर्जाचे संघ आहेत खरं तर, ते एकमेकांच्या विरोधात खेळतात. का या गोलंदाजाचं नाव आपण घेतलं याचं उत्तर त्यांनी मैदानात याची डोळा दाखवलाय. बॅक टू द डगआउट होईल. खरं तर ज्या खेळाडूवरती विश्वास दाखवला होता VP11 शिवशक्ती कडाव टीमनं, तोच आता मैदानातून बाहेर येतोय. आभी
थँक्यू. प्रकाश बदे मैदानावरती जाताना पाहायला भेटतोय संघर्षाची लढाई खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची असणार आहे. कारण की संघर्ष कसा असावा, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा तह चालू होता ना, त्यावेळेस पुरंदरासह सगळेच किल्ले तहामध्ये दिले होते. अवघे 2च किल्ले खरं तर छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये राहिले होते, पण त्यानंतरच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 350 पेक्षा जास्त किल्ले या स्वराज्याला दिले. हा संघर्ष खऱ्या अर्थानं राजांनी जिंकला होता, संघर्ष केला होता. सगळ्या संघर्षांना मात करून खऱ्या अर्थानं एक चांगलं हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांनी केलं होतं. याला असं म्हणतात मित्रांनो संघर्ष. आणि आता क्रिकेटच्या मैदानावरती या क्रिकेटच्या चेंडूफळीच्या युद्धामध्ये, या कुरुक्षेत्रामध्ये, या पंढरीमध्ये आता क्रिकेटमध्ये संघर्ष करतोय. एकीकडे जयशंकर चांदई टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे VP11 शिवशक्ती कडाव टीम संघर्षाला आता दिली आरोळी. ही आरोळी कोणाच्या बाजूने ठोकली जाते याच्याकडे आता सगळंच प्रेक्षक मायबाप वर्ग सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. कारण की वैभव थेरची गोलंदाजी चालू आहे. मागे आलाय खेळाडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे का? नाही, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आबी बाद झालाय, पण या ठिकाणी प्रकाश थांबत नाहीये. तो अगदी मैदानाच्या बाहेर बॅटिंग करतोय. येतोय चौकार. वाकचषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकचषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. थँक्यू. चौकार आलाय. चौकारानं धावा धावून पोचतील त्या तब्बल 27 आणि आता विजयासाठी करायच्या असेल त्या तब्बल 17 धावसंख्या. 17 करायच्या त्या ठिकाणी 10 बॉलमध्ये 17 करायच्या त्या ठिकाणी 10 बॉलमध्ये 17चं समीकरण. घुटनाटेक या बॉलवरती देखील आक्रमण. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिसफील्ड बॅक टू बॅक. प्रकाशच्या बॅट मधून येतोय चौकार. चषक त्याचा हाय फेमस. येस, थँक्यू. खेळाडूंना तिथं यायला ऊस सजलंय गाव येस, थँक्यू. पहा राजे, आता कदाचित मी सांगतो पहिले निबंध असायचे. निबंध सांगतोय, मराठीचे निबंध असते. जर सूर्यनारायण उगवलेच नसते तर तसा मैदानावरती प्रकाश आलाच नसता तर कडाव टीमवरती प्रकाश पडला असता का? हा प्रश्नचिन्ह आता कडावकरांच्या सगळ्यांच्याच मनामध्ये पडलाय. प्रकाशनं मैदानावरती आता प्रकाश ज्योतीतील स्पर्धेमध्ये प्रकाश पाडलाय हे म्हणायला हरकत नाहीये. बॅक टू बॅक 2 चौकार लगावल्यात. चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 वरती आणि आता करायच्या 13 धावसंख्या. आदरणीय मंगेशदादा पवाळे यांच्याकडून जर या बॉलवरती चौकार आला तर प्रकाशसाठी तब्बल 3000चा कॅश प्राइज असेल. 13 धावसंख्येची गरज आहे. 13. तेरा धावसंख्येची गरज आहे. वैभव वरती आक्रमण केलंय खरं तर. प्रकाश जे आपण स्ट्राईक एंडवरती राहा. पंचांकडे जे काही तुम्हाला अपील करायचे असेल ती कृपया आपण आपल्या जाग्यावरून करा. आपल्याला विनंती आहे, कारण की संपूर्ण तालुका आपल्याला लाईव्ह टेलिकास्टवरती KTCच्या माध्यमातून पाहतोय. तर आपल्याला विनंती आहे चला प्रकाशजी, आपल्याला विनंती आहे की आपण या स्ट्राईक व एंडवरती या प्रथमदा, आणि तिथून जे काही आपली मागणी असेल ती कृपया आपण तिथून करा. ऑनफिल्ड डिसिजन पंच. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती प्रकाश होता. प्रकाशला वाटलं कदाचित बराचसा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल आहे की काय. वाईट लाईनला धरून बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो या ठिकाणी. 13 धावसंख्येची अजूनही गरज असणारी. खरं तर 4 बॉल झालेत या षटकातील. उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल म्हटलं तर अर्थातच 8 बॉलमध्ये करायच्या त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या VP11 शिवशक्ती कडाव टीमला द्वितीय सत्रामध्ये तब्बल 13 धावसंख्येची गरज आहे. प्रकाश मैदानावरती प्रकाश पाडतोय. या बॉलवरती देखील टोल दिला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करणार आहे का?
नाही खरं तर प्रकाश देखील दुसरीचा प्रयत्न. प्रकाश संधी साधतोय, खेळाडू कधी चुकतोय, मिसफिल्ड कधी होतोय, कधी धावसंख्या आपण धावून काढतोय याच्याकडे खरं तर प्रकाश देखील अगदी चाणक्षपणे नजर ठेवू नये, अगदी गरुडाची चाळ मैदानावरती वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव येते, धावसंख्या देखील आकडाने केलं जाईल बदल, धावा जाऊन पोहोचेल प्रगती पुस्तकावरती तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 या आकड्यावरती 32 धावा करायच्यात. आता 12 धावसंख्येची गरज असणारे चेंडू शिल्लक आहेत खरं तर 7 बॉलमध्ये करायच्यात. 12 धावसंख्या या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मानसिक खच्चीकरण होईल गोलंदाजी करणाऱ्या खरं तर जयशंकर चांदई टीमच्या आपण होत आहेत काही पाहणं माहीत आहे महत्त्वाचं असणार. लेफ्ट हँडर बॅट्समन आहे म्हटलं तर मैदानावरती वेगळे जादू पाहायला मिळेल. टोल दिलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक त्याच्या देखील आवाख्या बाहेर. नवसंजीवनी मॅचची क्रुशल मुवमेंट काय असेल हे पाहायला मिळतं आपल्याला सगळ्यांनाच. अगदी प्रकाश बरसला आणि त्यानंतर खरं तर मैदानावरती बरसतोय मनीष मिनमिनेच्या बॅटमधून एक मॅचला नवसंजीवनी कलाटणी उपस्थित करून देणारा हा प्रेक्षणीय दर्जेदार सामन्याचा कलाटणी देणारा हा माल्टी षटकार. येस, थँक्यू डीजे. दरम्यान या ठिकाणी आदरणीय जनार्दन डोंबरे उपस्थित झाले, त्यांना विनंती की आपण मंचावरती यायचे. त्याच समेत आदर्शजी पवार यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचे. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. थँक्यू. अवघ्या आता धावसंख्या करायच्या त्या तब्बल 6 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉलमध्ये 6 धावसंख्या करायची गरज असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. खरं तर आबी बाद झाला, कुशल देखील बाद झाला, त्यानंतर आपण विशालला देखील बाद होताना पाहायला मिळालं. संघाची संपूर्ण जबाबदारी प्रकाश आणि त्याचबरोबर ती मनीष मिनमिनेवरती येऊन पोचले. दोघांनी अगदी संपूर्ण संघाची जिम्मेदारी ओळखली की काय करायचं आहे आपल्याला संघासाठी. हे एफर्ट्स मैदानावरती खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचे आहेत आणि ते एफर्ट्स दाखल करत असताना खरं तर दोन्ही बॅट्समन 6 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉलमध्ये 6 धावसंख्या. 6 चेंडू. सहा चेंडूंमध्ये 6 धावसंख्या करायच्या. या ठिकाणी मॅच खूप चांगल्या रंगात आली आहे, मोसमात आली आहे. प्रेक्षक वर्ग देखील या क्षणाची खऱ्या अर्थानं आतुरतेनं वाट पाहतच होता की मॅचची रंगात येणं खऱ्या अर्थानं खूप गरजेची आहे. पहिल्या बॉलवरती जर आक्रमण केलं तर मॅचमध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल आणि कदाचित लगातार 2 डॉट बॉल जर गेले ना तर मॅचमध्ये खऱ्या अर्थानं पकड निर्माण करू शकतो. जयशंकर चांदई टीम विश्वास दाखवलाय. राजवरती डॉट बॉल आलाय. 5 बॉल 6 धावसंख्येचं समीकरण आता मैदानावरती पाहायला मिळणार आहे. राजवरती जिम्मेदारी आहे. जर या मॅचमध्ये राजनं लगातार 2 ते 3 चेंडू डॉट फेकत खऱ्या अर्थानं विजय निश्चित करून दिला तर सगळेच चांदेकर खऱ्या अर्थानं राजला खांद्यावरती उचलून घेतील आणि मनीषने एकाच जर फटका जर लगावला मैदानावरती सामन्याची संपूर्ण हवा काढून VP11 जयशंकर VP11 शिवशक्ती कडाव टीम खरं तर मनीषला देखील खांद्यावर घेऊन नाचेल यात मात्र शंका नाहीये. वाइट बॉल दैव तारी त्याला कोण मारे घर में खाने के लिए कम उसमें और मेहमान नवाजी. वाईट बॉलच्या सगळ्यांना इक्वेशन सेम झालं, इक्वल होताना पाहायला मिळतो. आता इक्वेशन 5 बॉलमध्ये करायचं, 5 धावसंख्या. चला नो आर्ग्युमेंट, पंचांचे आर्ग्युमेंट करू नका. पण जो डिसिजन खरं तर पंचांनी दिला त्यावर जो तुम्हाला अंमल करायचाच आहे आणि मॅच स्टार्ट करायचीच आहे. 5 बॉलमध्ये करायच्यात, 5 धावसंख्या. स्ट्राईक एंडचा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश खेळाडू पाहायला मिळतोय. राज त्याच्या समोर गोलंदाजी करतोय. 5 बॉलमध्ये 5 करायच्यात. राज पुन्हा एकदा गोलंदाजीवरती खोलात टाकलाय. खरं तर बॉलला अगदी खडून काढण्याचा प्रयत्न थोडा असफल ठरतोय. 1 धाव जरूर येते. 1-1 धावाला आता महत्त्व असणारे इक्वेशन सेम होत चाललंय खऱ्या अर्थानं. 4 चेंडू आणि विजयासाठी आता 4 धाव संख्येची गरज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. केटीसीची संपूर्ण टेक्निशियन टीम खऱ्या अर्थानं खुश होताना पाहायला मिळते, कारण की सुटकेचा निश्वास आहे आजचा दिवस म्हटला की. शेवटचा दिवस, महाअंतिम 16 क्रिकेटची पंढरी. जो प्रयागराजमध्ये कुंभमेळा भरवला आहे ना, तो मंगेश दादांनी खरं तर या वाकस गावामध्ये क्रिकेटचा कुंभमेळा भरवला आहे हे म्हणायला हरकत नाही. आणि टेक्निशियन टीम आपल्याला विनंती असेल कॅमेरामन, हा सामना झाल्यानंतर जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते
ती दाखवायची आपण, कारण की हे क्रिकेटची गर्दी नाही, हे क्रिकेटची दर्दी आहेत. पहा या ठिकाणी पंचांकडे अपील मागितली जाते. या ठिकाणी आता मॅच मध्ये थोडीशी ट्विस्ट येताना पाहायला मिळते. धावसंख्या असेल करायच्या 4 आणि चेंडू शिल्लक असेल ते तब्बल 3. हलक्या हाताने बॉलला फ्लिक केलं, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, 1 धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न होतोय का? दुसरीचा प्रयत्न झालाय आणि दुसरीला होईल खेळाडू बाद. मनीषला परतावा लागेल आता या ठिकाणाहून. विकेट लागली जाते. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल पाहायला मिळाला. नीतू माळी आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू शिल्लक असेल तब्बल 2 आणि विजयासाठी करायचे असतील 3 धावसंख्या. असं वाटलं की प्रकाश मैदानावरती बरसला, असं वाटलं मनीष मैदानावरती बरसलाय, पण मैदानावरती अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे खरं तर राजनं. हेच तर असं खऱ्या अर्थानं मित्रांनो संघर्ष का असतो, कारण की प्रत्येक खेळाडू गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या नावासाठी नेहमीच मैदानावरती खेळ करत असतो, की जेणेकरून या स्पर्धेमध्ये हे वाकसकरांचं जे चषक आहे, मंगेश दादा पवार यांनी भरवलेलं या चषकामध्ये आपल्याला पहिल्या ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं आहे. 18 जो केला आहे त्या 18 पूर्ण करण्यासाठी केलेली मेहनत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय भास्कर दादा दिसले यांचं आगमन झालंय. विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. क्रुशल मुवमेंट आहे खऱ्या अर्थानं, क्रुशल मुवमेंट, कारण की या ठिकाणी ज्यावेळेस इक्वेशन सेम असतं ना त्यावेळेस माहिती पोहोचवणं देखील खूप गरजेचं असतं. धावसंख्या येऊन पोहोचले तब्बल 41 वरती. पाठलाग आहे खरं तर 44चा करायच्या आता 3 धावसंख्या आणि आता चेंडू शिल्लक असेल ते तब्बल 2 चेंडूंमध्ये करायचं 3 धावसंख्या. 2 मध्ये 3 करायच्यात. नीतू माळे आणि त्याचबरोबर आपण पाहाल प्रकाश जोडे. नीतू मैदानावरती दाखल झालाय. राजची गोलंदाजी चालू आहे आता मैदानावरती. वाईडची अपील केली आता पंचांकडे. येस डेफिनेटली क्रिटिकल कंडिशन आहे खऱ्या अर्थानं. चला टेक्निशियन टीम या चेक करा. वाईडसाठी वेफर केलं या ठिकाणी. आदरणीय पात्र जिल्हा परिषदेचे आमचे भास्करजी दिसले साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. एक पात्र जिल्हा परिषद बाडमधील एक चांगलं गोड नाव म्हणून ज्यांच्याकडे आदरानेच अगदी आपण पाहिलंय ते आमचे आदरणीय भास्करजी दिसले साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. टेक्निशियन टीम या ठिकाणी खरं तर आयोजक जो काय असतील तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. यस आयोजक. इट इज फेअर डिलिव्हरी. बॅट्समन शफल झाला होता आणि शफलला बाहेरची लाईन हे देखील आपण पहा जरा. चला कोणावरही अन्याय होणार नाही. चला आता 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्या. म्हटलं तर राज शेलकेने जर विकेट. हॅलो, एक लहान मुलगा इथे बाजूला रडतोय. रुद्र कैलास पाटील म्हणून त्याचं नाव आहे. जर त्याचे कोणी नातेवाईक पिंपलोली जर कोणी त्याचे नातेवाईक असतील तर त्यांनी त्याला कलेक्ट करा. अगदी मी तर म्हणेल रुद्र कैलास पाटील लहान मुलगा आहे, रडतोय. 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. सगळ्यांच्याच हृदयाचे ठोके आता धडाडले असतील, कारण की या बॉलवरती घडतंय काय याच्याकडे नजरा लागल्यात. पण मैदानावरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. नीतू माळी क्षमता आहे. 1 चेंडू
3 धावसंख्येची गरज. राज आहे मैदानावरती. करा या बॉलचं स्वागत टाळ्यांच्या कडकडाट होऊन जाऊ दे. एक चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. केले आक्रमण. प्रकाश नाराज असेल स्वतःवरती, कारण की नॉन स्ट्राईक एंडवरतीच राहिला प्रकाश. जर कदाचित स्ट्राईक मिळाली असती तर मॅच मध्ये रोहित देखील नाराज आहे आमचा. खरं तर स्वतःवरती डिफेन्सिव्ह क्रिकेट काय म्हणतात ते हेच आपण सगळ्यांनी पाहिलं. डिफेन्सिव्ह क्रिकेट मागील मॅच मध्ये बातन टीमनं देखील दमछाक केली होती प्रतिस्पर्धी संघाची. आणि या मॅच मध्ये देखील जयशंकर चांदे टीमनं या मॅच मध्ये प्रेक्षकांना प्रश्नचिन्हच पडला असेल की या मॅच मध्ये नक्की घडलं तरी काय. ते घडलं एवढंच, ज्यांनी प्रयत्न केले त्यांना मिळालं यश, आणि ज्यांचे प्रयत्न थोडे कमी पडले त्यांना मिळाला थोडा अपयश. तर मी गणेशजी बोपतरावांना विनंती करतो की आपण व्यासपीठात यावं.